नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपक पळसुले. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भातली. मालेगाव नंतर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकच्या चांदवडमध्ये दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान शरद पवार आणि संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी परिषद आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय. कांदा निर्यात बंदी तसंच विविध शेतकरी समस्यांवर या सभेत उहापोह केला जाणार आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ. चांदवडमधून अल्पेश करकरे आपल्यासोबत आहे. अल्पेश, आज यात्रेचा प्रवास नेमका कसा असणार आहे आणि सभा ज्या होणार आहेत किंवा जो एकंदरीतच पुढचा नियोजित कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने असेल? राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. मालेगावातून या यात्रेला सुरुवात होते. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आज राहुल गांधी हे चांदवड येथे किसान सभेला उपस्थित राहणार आहेत. यावेळेला त्यांच्याबरोबर शरद पवार तसेच संजय राऊत देखील असतील. आणि यानंतर आपण पाहिलं तर ते पिंपळगावला जातील, नंतर ओझरला जातील. रस्तोरस्ती त्यांचा जो रोड शो आहे तो होतो, त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर ते सायंकाळी थेट त्र्यंबकेश्वरला देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आणि इंदिरा गांधी चौक या परिसरामध्ये चौक सभा देखील घेणार असल्याची माहिती मिळते. आपण पाहिलं तर राहुल गांधी हे आपल्या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी चौक सभा घेत आहेत. काल देखील त्यांनी चौक सभा घेतली. आणि या सर्व यात्रेदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण लोकांना काय देणार आहोत, लोकांचे प्रश्न काय आहेत, हे यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जाणून घेत आहेत. आणि यामध्ये आपण काल पाहिलं तर महिला हक्क परिषद पार पडली. यामध्ये महिलांविषयी पक्षाचं धोरण काय आहे, महिलांसाठी काय आपण घोषणा करणार आहोत, त्या घोषणा देखील त्यांनी काल केलेल्या आहेत. तसेच आपण 30 लाख लोकांना रोजगार आपलं सरकार आल्यावर देऊ, असं देखील काल मोठी घोषणा राहुल गांधींनी केलेली आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण ते किसान सभेला उपस्थित राहणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत आणि शेतकऱ्यांना आपल्या पक्षाकडून नक्की काय देता येईल याच्या महत्त्वपूर्ण घोषणा हे आजच्या ते किसान सभेमध्ये करतील. त्यामुळे त्याकडे देखील लक्ष लागलंय की राहुल गांधी नक्की काय घोषणा करतात. तसंच त्यांच्यावर वारंवार टीका होते की देवी देवतांवरून. त्यामुळे आज त्र्यंबकेश्वरला देखील जाऊन ते दर्शन घेणार आहेत आणि चौक सभेमध्ये नक्की चौक सभा भरवल्या जातात. तिथे राहुल गांधी नक्की सरकारवर काय टीका करतात, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या काय घोषणा करतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकवरून ही थेट आज यात्रा ही मोखाड्याला रात्री वास्तव्यासाठी असेल व उद्या मोखाड्यावरून पुन्हा ही यात्रा सुरुवात होईल. दीपक. अल्पेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.